मोदींना हटून फडणवीस पंतप्रधान होत असतील तर आनंदच, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. तर फडणवीसांनी केंद्रीय शिक्षण मंत्री व्हावं, मग शिखर पार करावं, संजय राऊतांचा खोचक सल्ला. पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणेंनी अमित शहांची भेट घेतली. बीड कारागृहातील गैरप्रकारांची चौकशी करण्याची सोनवणेंची मागणी. काही कैद्यांना नियमबाह्य विशेष सुविधा दिली जात असल्याचा सोनवणेंचा आरोप. बिहार पोटनिवडणुकीमध्ये बांकीपूरचा बालेकिल्ला भाजपनं गमावला. जनसुराज पक्षाच्या प्रशांत किशोर यांची बाजी. भाजपचे नीरज कुमार 19,000 मतांनी पराभूत. फक्त आमदारकीची नाही तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक. विजयानंतर प्रशांत किशोर यांचं भाष्य. वैद्यकीय शिक्षण विभागामधील परिचारिका संघटनेसह विविध मागण्यांसाठी आज आंदोलन. राज्यभर आज सकाळी 2 तास काम बंद आंदोलन करणार. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनची पत्रकाद्वारे माहिती. महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनचा आज बंदचा इशारा. सीसीएमपी उत्तीर्ण झालेल्या PHMS डॉक्टरांची वैद्यकीय परिषदेमध्ये स्वतंत्र नोंदणीचा निषेध. 24 तास वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा इशारा. कर्जमाफीसाठी केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आज रक्कम जमा होणार. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 7,000 कोटी वितरित केले जाणार. पहिल्या यादीमध्ये 16,96,000 पात्र शेतकरी. बिश्नोई टोळीकडूनच अभिनेता आमिर खानला धमकी मिळाल्याचा संशय. व्हायरल ऑडिओमधील आवाज आरजू बिश्नोईचाच. पंजाब पोलिसांनी मुंबई गुन्हे शाखेला दिली माहिती. धमकीचा मेसेज स्वीडनचं VPN वापरून पाठवण्यात आल्याचं समोर. आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. साकीनाका मॅनहोल दुर्घटनेमधल्या मृतांच्या कुटुंबियांना मदतीची अजूनही प्रतीक्षाच. दुर्घटनेला महिना पूर्ण होऊनही 10 लाखांची मदत अद्याप मिळालेली नाही. घोषणेनंतर महापुरांकडून कोणताही पाठपुरावा नसल्याचा कुटुंबियांचा आरोप. नाशिकच्या सटाणा शहरामध्ये थरकाप उडवणारी घटना. खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं दुचाकीस्वार टँकरच्या खाली आला. सुदैवानं दुचाकीस्वार दुसऱ्या बाजूला फेकला गेल्यानं अनर्थ टळला. अपघाताची संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद. आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ मुंबई नाशिक महामार्गावर अजूनही मोठमोठे खड्डे. काही खड्डे 1.5 ते 2 फूट खोल असल्यानं आणखी अपघातांची भीती. महामार्गावर अजूनही मृत्यूचे सापळे कायम. टोल वसुलीवरही प्रश्नचिन्ह. FDAला हायकोर्टाचा पुन्हा एकदा दणका. नवी मुंबईतील हॉटेल पवन बार अँड रेस्टॉरंटच्या परवाना निलंबनाचा आदेश हायकोर्टाकडून रद्द. 100% नियमांचं पालन केल्याचं प्रमाणपत्र असूनही परवाना निलंबन कायम ठेवणं हायकोर्टानं चुकीचं ठरवलं. पुण्यातून 15 दिवसांमध्ये FDAकडे सर्वाधिक 2,000 तक्रारी. अस्वच्छतेबाबतच्या तक्रारींचं प्रमाण सर्वाधिक. आतापर्यंत सुमारे 400 तक्रारींवरील तपास आणि कार्यवाही पूर्ण. अंबाजोगाईमध्ये ऑनलाईन तक्रारीची दखल घेत चायनीज सेंटरवर FDAची धाड. आवश्यक परवाना मिळेपर्यंत संबंधित चायनीज सेंटर बंद ठेवण्याचे निर्देश. तपासणी दरम्यान हॉटेलमध्ये सर्वत्र अस्वच्छता आढळली. साखरेच्या उत्पन्नामध्ये घट झाल्यानं आणि वाढत्या मागणीमुळे साखर महागली. साखरेच्या किमतीमध्ये प्रति किलो 6 ते 7 किलो रुपयांनी वाढ. 52 ते 53 रुपये किरकोळ बाजारामध्ये भाव. मुंबईसह कोकण आणि चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये 6 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा. पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, पश्चिम विदर्भ आणि संपूर्ण मराठवाड्यात मात्र पावसाचा जोर कमी राहणार. ऑपरेशन सिंदूर यशस्वी पार पडल्याच्या निमित्तानं शिंदेंच्या सेनेकडून 9 ऑगस्टला दिल्लीमध्ये महारक्तदान यात्रा शिबिरचं आयोजन. उपमुख्यमंत्री शिंदे, श्रीकांत शिंदे, उदय सामंत उपस्थित राहणार. सांगलीमधील 1,000 पैलवान आर्मी कॅन्टॉन्मेंटमध्ये रक्तदान करणार.